मुंबईच्या मिठी नदी गाळ गैरव्यवहाराच्या प्रकरणी ईडीने आता कारवाई करत छापेमारी केलेली आहे। मुंबईतील अनेक ठिकाणी आता ईडीच्या वतीने ही छापेमारी सुरू आहे। घोटाळा प्रकरणी डिनो मोरियाच्या घरी सकाळपासून ईडीची छापेमारी सुरू आहे। यासोबतच या प्रकरणातले आरोपी केतन कदम यांच्या वरळीतील घरी छापेमारी करण्यात आली, तर जय जोशींच्या कांदिवलीमध्ये घरात छापेमारी सुरू करण्यात आलेली आहे। तर ईडीच्या वतीने आता ही मोठी कारवाई केली जाते आणि छापेमारी केली जाते। ही तिन्ही दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। डिनो मोरियाच्या घरी देखील ईडीचं पथक दाखल झाल्याने छापेमारीला सुरुवात करण्यात आली। कांदिवलीतील जय जोशीच्या घरी देखील छापेमारी करण्यात आली, तर वरळीमध्ये केतन कदमच्या घरी ईडीची धाड पडलेली आहे। तर डिनो मोरियाच्या घरी देखील ईडीचं पथक दाखल झाले आणि आता चौकशी देखील सुरू करण्यात आलेली आहे। डिनो मोरियाच्या घराजवळून आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। आपण पाहूया। मिठी नदी गाळ गैरव्यवहार प्रकरणामध्ये आता ईडीने एंट्री मारलेली आहे। ईडीकडून आज सकाळपासूनच मुंबईत 14 ते 15 ठिकाणी छापेमारी सुरू आहे। सांगितलं जात आहे ईडीने ज्या पद्धतीत आता स्वतंत्र गुन्हा नोंदवून या तपासाला सुरुवात केलेली आहे, त्याच पार्श्वभूमीवरती ज्या पद्धतीत ईओडब्ल्यूनं 2 वेळा जी आहे ती अभिनेता डिनो मोरिया याची चौकशी केलेली आहे, त्याच्या घरी देखील आता ईडीचे अधिकारी पोहोचलेले आहेत। आपण पाहतोय की वांद्रेमधलं हे घर आहे डिनो मोरियाचं आणि त्या ठिकाणी 2 गाड्या ज्या आहेत त्या ईडीच्या अधिकाऱ्यांच्या या ठिकाणी आलेल्या पाहायला मिळतात। मात्र आज सकाळी पहाटेच हे अधिकारी जे आहेत ते डिनो मोरियाच्या घरी पोहोचलेले आहेत आणि याच ठिकाणी ही छापेमारी जी आहे ती सुरू आहे। सध्या आपण पाहतोय की डिनो मोरिया आणि त्याचा भाऊ सॅन्टिनो मोरिया याचाही या चौकशीमध्ये सहभाग होता आणि यासोबतच आदित्य ठाकरे यांचे देखील हे निकटवर्ती असल्यामुळे मात्र हा संपूर्ण तपास जो आहे तो आता महापालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाला अडचणीत आणण्यासाठीचा हा प्रकार जो आहे तो सुरू असल्याचा जोरदार चर्चा देखील सुरू आहेत। 2007 ते 2021 या कालावधीमध्ये झालेली जी नालेसफाई आहे मिठी नदीमधली, त्या ठिकाणाचं जे गाळ आहे काढून ज्या ठिकाणी टाकायचं होतं तिथे हे गाळ टाकलेलं नाहीये। सोबतच मात्र त्या ठिकाणी ज्या अधिकाऱ्यांच्या सह्या घ्यायच्या होत्या त्या देखील बनावट असल्याचं निष्पन्नात आलेलं आहे। ईओडब्ल्यूने या सगळ्या संबंधीमध्ये निष्कर्ष काढलेला आहे आणि त्याच आधारावरती आता हा तपास ईडीकडनं देखील स्वतंत्रपणे सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील वर्मासह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। तर या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देखील एक प्रतिक्रिया समोर आलेली आहे। आपण ऐकूयात। ज्या एजन्सी निर्माण केलेल्या आहेत त्यांना स्वायत्तता दिलेली आहे, ज्यांना चौकशी करण्याचे अधिकार दिलेले आहेत, उद्याच्याला इन्कम टॅक्स वाले असतील, ईओडब्ल्यू वाले असतील, एसीबी वाले असतील, ईडी वाले असतील, सीआयडी वाले असतील, सीबीआय वाले असतील, यांना जो अधिकार दिलेला आहे त्या पद्धतीने होणार ना। जर त्याच्यामध्ये काही चुकीचं घडलेलं असेल तर पुढची ऍक्शन होतील, चुकीचं घडलेलं नसेल तर ते सगळी त्याची तपासणी करतील आणि सोडून देतील। तर ही थेट त्या ठिकाणची ही लाईव्ह दृश्य देखील आपण पाहतोय। डिनो मोरियाच्या घरी ईडीच्या वतीने ही छापेमारी करण्यात आलेली आहे। चौकशी देखील सुरू आहे। यासोबतच कांदिवलीमध्ये जय जोशीच्या घरी आणि वरळीमध्ये केतन कदमच्या घरी देखील धाड टाकण्यात आली। मात्र ही जी आम्ही तुम्हाला दृश्य दाखवतोय ती डिनो मोरियाच्या घराजवळची दृश्य आहेत। ईडीचं पथक दाखल झालेलं आहे आणि आता छापेमारीच्या दरम्यान ही चौकशी देखील केली जाते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।